सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं दिसतंय। कन्हेर आणि उरमोडी धरणांमधून मोठा विसर्ग सुरू करण्यात आलाय। त्यामुळे कृष्णा आणि वेण्णा नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। संगम माहुली परिसरात पाणी वाढलंय आणि छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी पाण्याखाली गेली आहे। नदीकाठच्या परिसरात पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा नागरिकांना देण्यात आला। दरम्यान साताऱ्यातील संगम माहुलीमधून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओमकार कदम यांनी। थेट जाऊया। सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कायम असल्यामुळे सातारा जिल्ह्यातील धरणं ही मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत आणि त्यामुळे धरणातून नद्यांच्या पाणीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कन्हेर धरणातून जो पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे आपण पाहतोय आता आपण उभे आहोत हा संगम माहुलीचा परिसर आहे आणि हे कृष्णा आणि वेण्णा नदीचं एकत्र येणारं पात्र आहे आणि या पात्रात असणारं पाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे। त्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येताना आपल्याला पाहायला मिळतं आणि याच नदीपात्रामध्ये असणारी छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी ही आता पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकूणच धरणांमध्ये जी पाण्याची आवक आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। पाऊस मोठ्या प्रमाणात असल्यामुळं अशीच परिस्थिती बऱ्याचशा ठिकाणी आहे। साताऱ्यातील इतर धरणं सुद्धा मोठ्या प्रमाणात भरून वाहताना पाहायला मिळतात। त्यामुळंच प्रशासनानं आता या नदीकाठची जी गावं आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। ओंकार कदम, साम टी न्यूज, सातारा।